हे पुन्हा एकदा स्वागत। मुलुक महाराष्ट्रामध्ये आपण एक महत्त्वाची बातमी बघूया। कबूतरखान्यांसंदर्भातली बातमी आहे। कबूतरखाने पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरतीये आणि असं असतानाच मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संभाव्य कबूतरखान्यांबाबत यादी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केली जाणार आहे। कबूतरखान्यांच्या 13 नव्या जागा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत। शहरातील निर्जन भागामध्ये कबूतरांना खाद्य देता येईल का या पर्यायाबाबत विचार सुरू आहे। दरम्यान आरोग्य विभागाच्या 25 प्रशासकीय विभागांनी 13 संभाव्य कबूतरखान्यांची प्राथमिक यादी तयार केली आहे। कबूतरखाना मानवी वस्तीपासून किमान 500 मीटर अंतरावर असायला हवा असं धोरण यामध्ये समोर आलेलं आहे। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी आपण बोलूया। सुस्मिता, काय अधिक माहिती समोर येते कबूतरखान्यांविषयी? खरं तर मुंबईसह राज्यामध्ये कबूतरखान्यांच्या बाबतीत स्पष्ट निर्देश देण्यात यावे अशा पद्धतीच्या सूचना उच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत आणि त्याचबाबत एक महत्त्वाची सुनावणी येत्या आठवड्याभरामध्ये पार पडणार आहे आणि म्हणूनच मुंबई महानगरपालिकेतील 13 जागा या प्रस्तावित कबूतरखाने म्हणून असू शकतात अशा पद्धतीची एक यादी पालिका प्रशासनाकडून तैनात करण्यात आलेली आहे। ही तयार केलेल्या यादीमध्ये आपण जर बघितलं तर बँड्रा रेक्लेमेशन, माहुल, त्याचबरोबर बोरिवली, संजय गांधी नॅशनल पार्क इथल्या विविध ठिकाणांचा समावेश आहे। साधारणपणे गजबजलेला मनुष्य वस्ती असणाऱ्या परिसरापासून 500 मीटर लांब अशा पद्धतीचे हे कबूतरखाने उभारण्यात यावे अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा यामध्ये म्हटलेल्या आहेत। मुळातच काय तर कबूतरखान्यांमुळे आरोग्याला होत असणारी बाधा आणि यामुळेच घालण्यात आलेली बंदी हा कोर्टातील युक्तिवादात महत्त्वाचा मुद्दा असेल। परंतु गेल्या काही दिवसांमध्ये कबूतरखान्यांचं जे राजकारण सुरू आहे ही मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे। या यादीमध्ये 13 जागा या प्रस्तावित करण्यात आलेल्या असल्या तरी सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर अनेक भागांमध्ये विशेष करून दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वस्तीमध्ये मात्र कबूतरखाने हे साकार केले जाणार नाहीयेत। अशा अनेक भागांमध्ये आपण बघितलं तर मलबार हिल, दादर, त्याचबरोबर नेपियन सी रोड अशा महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे। एअरपोर्टच्या परिसरामध्ये सुद्धा कबूतरखाने हे सुरू केले जाणार नाहीत। परंतु एकीकडे आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना दुसरीकडे अशा पद्धतीची यादी ही पालिका प्रशासनाला तयार करावी लागत आहे, ज्यामध्ये प्रस्तावित 13 जागांबद्दल सुद्धा आढावा घेण्यात आलेला आहे। ज्या वेळेला कोर्टाचे आदेश स्पष्ट होतील त्यानंतरच या सगळ्या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो। परंतु एक मुद्दा यावेळेला स्पष्ट आहे की आरोग्याचा मुद्दा गंभीर होत असताना जर अशा पद्धतीनं पालिकेनं स्वतः कबूतरखाने साकार केले तर मुंबईकर याला प्रतिक्रिया काय देतात हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्की, धन्यवाद। आपण ही माहिती दिलीत सुस्मिता त्याबद्दल। एक सविस्तर